आयुष्यातला चोर म्हणजे काळ आहे, काळ, मृत्यू. तो झोपलाय, चोर निजल्या नाडो निभागा, चोर निजल्या निजल्या निजल्या, चोर निजल्या 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 नाडो निभागा. जागा रे बाहिल जागा, तुम्ही जागा रे बाहिल जागा, जागा रे बाहिल जागा, तुम्ही जागा रे बाहिल जागा, जागा रे बायलो जागा, जागा रे बायलो जागा, जागा रे बायलो जागा, जागा रे बायलो जागा. अहो पण जागायचं कसं? जागण्यासाठी काहीतरी करावं लागेल की नाही? असंच कशी जाग येईल? आम्ही म्हणजे साधे झोपले नाहीयेत. एखाद्या वेळेस झोपलेल्याला उठवाही येतंय. आम्ही झोपलो नाही, आम्ही सोंग घेतलंय. तुम्हीच सांगा बरं, झोपलेल्याला उठवायचं सोपं का सोंग घेतलेल्याला? उठवायचं कुणाला सोपं आहे? जे खरं झोपलं त्याला का ज्यानं सोंग घेतलं त्याला? खरं झोपलंय त्याला. आम्ही त्यातले नाही, आम्ही सोंगाडे, सगळं कळतं आम्हाला. आम्ही फक्त सोंग घेतलंय झोपायचं. आम्हाला जागा करायचं अवघड आहे. आमच्यासाठी एकच पर्याय आहे, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. मरायच्या आधी म्हणा, म्हणीचा शेलगावकर काय? वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा, तुम्ही वासुदेव म्हणा, नरदेह दुर्लभ जाणा, वासुदेव म्हणा. वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नरदेह दुर्लभ जाणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सगळ्यात मोठं साधन आहे माणसाला जाग करायचं. आणि जो जागा झाला, सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. वयाच्या 42व्या वर्षी स्वदेह वैकुंठवास तुकोबांचं. वयाच्या 42व्या वर्षी फक्त 22 वर्षाचा परमार्थ आहे. 20 वर्ष परिपूर्ण संसारात गेलेत. तुकोबरायांसारखा सामर्थ्यवंत संसारही कोणाला जमला नाही, तुकोबरायांसारखा व्यापारही कोणाला जमला नाही, आणि तुकोबरायांसारखा परमार्थही कोणाला जमला नाही. ही संतांची ताकद आहे. प्रत्येक ठिकाणी सामर्थ्यवंत आहे. अवजा मातीहून चलावी ती माती, विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो. तुकोबांनी ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यात. मृत झालेला मुलगा उठून उभा राहतो. एवढं सामर्थ्य ज्यांच्या शब्दात असेल, काय अधिकार असेल त्यांचा. पण देवा, हे मला आलं कसं? तुझं पाहता. ही ताकद मला दिली कोणी? माझी नाहीये रे. तू का म्हणे मज बोलविता देवा, आपुलिया बळे नाही मी बोलत असं का? कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणीशी, कविता धनी वेगळाची. मी नाहीये रे देवा, माझं नाहीये. हे अनुवंशिक आहे. 8 पिढ्याचा परमार्थ तुकोबांचा. 8वी पिढी विश्वंभर बाबाची. विश्वंभर बाबा म्हणजे ते प्रथम देहूचे नाही आहेत. जावळी खोऱ्यात भीमाशंकराच्या शेजारी त्यांचं गाव आहे. तिथून स्थानापन्न झालेले देहूमध्ये. त्या विश्वंभर बाबाच्या स्वप्नात जगाच्या मालकानं यावं, माझी स्वयंभू मूर्ती आहे देहूमध्ये, तुम्ही स्थानापन्न करावी. त्या विश्वंभर बाबांनी ती मूर्ती स्थानापन्न करावी. आणि 8 पिढ्यानंतर त्याच पिढीतल्या तुकोबांनी त्याचा जीर्णोद्धार करावा. ही पिढीची ताकद, कुळाची ताकद आहे.
म्हणून नामदेवराय म्हणतात बघा, व्हावे तया कुळा, जिथून सुरू झालाय. वारकरी संप्रदाय कुठून सुरू झाला? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानदैवी रचला पाया, उभारिले देवालया, तुकिया झाला असे कळस. माऊली म्हणतात, हे माझं नाही रे देवा, निवृत्ती दासू अवधारी जोजी. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझ्या हाती. कुणीतरी दिलंय म्हणून मला सांभाळायची ताकद आहे. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. माझी अवस्था म्हणजे राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. पण आमची अवस्था म्हणजे द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल ना मी. कळलं, त्यालाच कळलं. त्याला तुका म्हणे येते पाहिजे जातीचे. आता भाषा तुकोबांची, मी काय करावं त्याला. आमची अवस्था वाईट आहे म्हणून आम्हाला खरं काही कळत नाही. आम्हाला खरं कळत नाही, ह्यालाही आमची पुण्याईच कमी पडते. कळतंय की नाही? आम्हाला भजन आवडत नाही, कीर्तन आवडत नाही, यातही आमची पुण्याईच कमी पडते. एक माणूस डॉक्टरकडे गेला, म्हणला 4 दिवस झालं लई याड्यावानी व्हायलंय. डॉक्टर म्हणला तुझ्या रिपोर्टमध्ये शुगर निघाली. माणूस म्हणला भामटाय का तुला का? अरे शिक्षण घेतलं का नाही डॉक्टरकीचं का? नुसतंच बसतो खुर्चीवर, अरे जिंदगीत कधी गोड खाल्लं नाही, शुगर कशी होईल? डॉक्टर म्हणला लय मारी ना, डॉक्टर आहे मी बोलतोय म्हणजे काय खोटं बोलतोय का? अरे शुगर मध्ये हाय, रिपोर्ट मध्ये शुगर तर हाय ना शुगर. ते म्हणला काय पे तू भामटाय मला शिकवतो का? मला शुगर होणं शक्यच नाही. डॉक्टर म्हणला नीट बोल, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, तुझ्या रिपोर्ट मध्ये शुगर नाही निघाली तर डॉक्टर की सोडलं तुझा पाय घालून जाईल. पोरगा म्हणला शक्यच नाही. डॉक्टर म्हणला हाय शुगर. माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हे. माणूस म्हणला कस काय आहे? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला आहे. तू जरी नाही खाल्ली तर तुझ्या डीएनए मध्ये आहे ना, तुझ्या रक्तात आहे. अगदी तसं आहे. जसं हे सायंटिफिकली झालं तसं परमार्थिक माझ्या वडिलांची मिरासी का मला तू आवडतोयस देवा, हे माझं प्रारब्ध चांगलं आहे. मी तुझ्या समोर उभा आहे, ही माझी प्रारब्धता आहे. पण मी तुझ्या समोर उभं टाकावं हे माझं कर्म आहे. आणि मी तुझ्या समोर उभं टाकल्यावर तुझ्यात आणि माझ्यात अंतर राहू नये हे माझं फळ आहे. किती दिलंस देवा, लवण मिळविता काही सोडलंच नाहीस ना. हे या ज्ञान भक्ती सहज बघतोय केवटला मज तोची मी ही केवळ तुझं श्रुत ही आहे. मी ज्ञानी झालो यात वाद नाही, पण मला परमार्थ कळावा त्या दिवशी कळावं माझ्या जीवीची आवडी पंढरपुरान येईन गुढी. ज्या दिवशी कळलं जाईन गे मा येता या पंढरपुरा भेटेन माहेरा पोलिया, तेव्हा कळलं सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षम मी देईन पांडुरंगे. फक्त हरिपाठ नीट म्हणीत जा, क्षमा मी देईन पांडुरंगे. क्षमा क्षेम किंवा क्षम याचा अर्थ अलिंगन. मिठी पडली पंढरी राया. नीट ऐकत जा. जरा सम अनुभवी अभंग आहे तुकोबांचा ज्ञानोबांचं. हे 2 अभंग अगदी शब्दशः अर्थ सांगून जातात, सारखे आहेत. काही म्हणतात माणसं हरिपाठ. बापरक मध्ये ओरो विठ्ठलाची भेटी ना आपल्या शिवेसाठी करून ठेला. तुझ्या शिवेसाठी खायला का पात्रता तुझी? हा, संसाठी. सं याचा अर्थ सारखं. सारखं म्हणजे तुझ्यात आणि माझ्यात काही फरक राहत. काळजी करू नका, खात नाही तुम्हाला ती, राहू द्या. अगदी सामर्थ्याने तुझ्यात आणि माझ्यात काही अंतर राहिलं नाही. ज्या दिवशी मी तुझ्याकडे आलो त्या दिवशी मला तू कळलास. नीट ऐका, ज्या दिवशी मला तू कळलास त्या दिवशी मला मी कळलो. आणि ज्या दिवशी मला मी कळलो त्या दिवशी कळलं तुझ्यात आणि माझ्यात फरक नाही. मग समाज म्हणतो अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनोवेदिला माझा. तुझ्यात आणि माझ्यात काही, मी तुझाच अवतार आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा. फरकच नाहीये ना. हे कधी कळलं? तुझं पाहता तुझ्या जवळ आल्यावर कळलं. तुझ्या जवळ येण्याचं प्रारब्ध चांगलं आहे, तुझ्या जवळ उभं टाकण्याचं कर्म आणि वर्म साधलं. देवा तुझ्यात आणि माझ्यात अंतर ठेवलं नाहीस, इतकं तू दिलंस. देवासमोर अजून एक पाऊलींचं वर्णन बघा. देवाची द्वारी उभा. हरिपाठा इतकं किचकट काही नाही आहे. शास्त्रवेदांना कोड्यात पाडणारा हरिपाठ आहे. अभंगाचा अर्थ असा नाहीये भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात. मी तुम्हाला मराठी भाषेमध्ये 4 मुक्त्या सांगते. प्रथम देवाची आवड लागणं, देवाचा मार्ग सापडणं, देवाजवळ जाणं, चौथी देव होणं. ह्या 4 मुक्त्या आहेत.
ह्या चारही मुक्त्या भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर मिळतात असं नाही. माऊली म्हणतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दम्म धर्म. याचा अर्थ योग करू नये, मेडिटेशन करू नये असं नाहीये. आपण संसारिक आहोत, आपल्याला जमेल याची खात्री लक्षात घ्या. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणभाग, इडा पिंगला सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक रेचक कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वडे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यामुळे स्वारकरी संप्रदायामध्ये गंध लावला जातो. काय माहित आहे, माणसाचं ब्रह्मरंध्र असतं इथे. माणसाची सगळी पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता इथे असते. जेव्हा तुम्ही या अनामिकेने, या बोटाने इथे चंदन लावता, गंध लावता, बुक्का लावता, गुलाल लावता, काही लावता, हे बोट इथं टच झालं की माणसाची सकारात्मक भावना वाढते. आणि तो गंध चंदन जर तिथं असेल तर शीतलता निर्माण होते. अरे खूप तत्व आहेत आपल्या संप्रदायात, पण आम्हाला आमचंच कळलं नाही, हो की नाही. आमचं लय अवघड आहे. आमचं पंढरपूरला जात नाही, हो की नाही. तिकडं केस काढून काढून टाकल्यावर केस येईना, पण तिकडे गेल्याशिवाय राहत नाही. अवस्था ना. श्रीमंताचा आहे बाबा, आम्ही गरीबाचे. फरक मी करत नाहीये. आम्ही जातो, तुम्ही जा, वाद तो नाहीये. पण तुम्ही जर वर्षातनं एकदा महाराष्ट्राच्या बाहेर जाताय तर वर्षातनं 12 वेळा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. ही ताकद आपल्यात असली पाहिजे. पण किती मोठा मालक आहे सांगा बरं माझा. अरे पंढरपुराकडे तुम्ही 3 पावलं चाला, पंढरीचा मालक 47 पावलं तुमच्या घराकडे चालतो. किती? 47. तुम्ही किती चालायचं? किती मोठं मन बघा ना. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे. आजही माझ्या पंढरीच्या मालकाचं, विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे. हे वैभव माझ्या पंढरीचं आहे. अजून किती मोठं मन असावं. एकमेव देव ज्याच्याकडे कुठलं शस्त्र नाहीये. 24 अवतारापैकी विठ्ठलाचा एकमेव अवतार आहे ज्याच्याकडे कुठलं शस्त्र, तो भक्ताचं रक्षण करतोय. शस्त्र आहे का कुठलं? बिलकुल नाहीये. आम्हाला आमची किंमत कळली पाहिजे रे दादा. गाव आमचा, माती आमची, तालुका आमचा, जिल्हा आमचा, राज्य आमचं, परंपरा आमची, ज्ञान आमचं, त्याग आमचा. आमच्या पूर्वजांनी आमच्या स्वातंत्र्यासाठी देह पणाला लावला. इथं अधिकार सुद्धा आमचाच चालला पाहिजे. याला स्वाभिमान म्हणायचं, तो टिकवताच आला पाहिजे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळाच्या माती हानू काठी. आमच्याशी प्रेमाने वागलात तर आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू. पण आमची लाज काढायला लागलात तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू. काही शेळपाटलेले दिसतो रे आम्ही. अरे नसेल मनगटात ताकद तर विचारात एवढं सामर्थ्य आहे. तुम्हाला मान्यच करावं लागेल. शस्त्राने नाही जग जिंकता येत, पण शास्त्राने जग जिंकताच येतं. ही ताकद शास्त्रात आहे. संप्रदाय म्हणजे साधा. आणि तुम्ही टाळ्या जरा प्रेमानं वाजवा. तुमच्या टाळ्या बघून माझं अवसान चाललं. हा ना, तुमची टाळी अशी दर 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 आली आमच्या गावात. दर घे, टाळी पाहिजे तुला, दर घे, दर 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 दर. दान करताय भिकाऱ्याला. जरा तरी प्रेम असू दे की दादा. प्रेमान अधिकाऱ्यानं. मायबाप हे तुमचं दार आहे. जगाच्या मालकाचं म्हणजे तुमचं माहेर आहे. माय बिंदास. हसू वाटलं मोठ्यानं हसा, रडू वाटलं मोठ्यानं रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचली असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. हा ना, त्याला जर चुकून कळलं मंडपात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. माझी पौर्णिमा अमावस्या एकाच दिवशी व्हायची. म्हणीन लईच संतीन शिरली होती मंडपात, तू या अंगात, तू ये घरी तुझी महाराजीन काढितो. काय पॉइंट ऑफ व्ह्यू बघण्याचं लोकांचं बघा ना कधीतरी. वरातीत नाचते ती पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचते ती नालायक आहे. ज्या बाईनं संस्कृती, संस्कार, मर्यादा सांभाळून संसार केला ती बाई लोअर क्लास आहे. आणि जी कपड्याचा आकार छोटा करून चपल्या घालून चपात्या लाटते ती हाय क्लास आहे. काय विचार आहे लोकांचा. अरे माझ्या आईनं फाटक्या पदरावर संसार केला पण स्वाभिमान कधी घसरू दिला नाही. माझ्या बापानं फाटक्या धोत्रावर संसार सांभाळला पण माणुसकी कधी सोडली नाही. अशा श्रीमंत माय बापाची लेकरं आम्ही कौतुकाने सांगतो शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो. श्रीमंती नसावी असं माझं मत नाही. श्रीमंती असावीच, पण श्रीमंती सोबत सोबत नम्रता सुद्धा असावी, संस्कृती सुद्धा असावी. संस्कृती असेल तर संतती चांगली जन्माला येते. संतती असेल तर संपत्तीला कमी राहत नाही. लेकरं पोटी चांगली असेल तर सगळ्यात मोठं धन काय ग माय. स्वाभिमान वाटावा अशी लेकरं असावी. कौतुकानं सांगता यावं माझी पोरगी आहे, दोन्ही घर सामर्थ्यानं सांभाळते. समाजाला नजर वर करून सांगायची हिंमत माझी होते. काय कौतुक असतं
असतं जेव्हा पोरगा धर्म सांभाळणारा, मायबाप सांभाळणारा, संप्रदायाची कदर करणारा पोटी जन्माला येतो, तेव्हा फाटक्या धोत्रातला बाप सुद्धा 4 माणसात नजर वर करून सांगतो, अरे माझा पोरगा बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे बाप ओढी, करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे आपुली कुरवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केलो विराची तातडी, एकाएकी केलो विराची तातडी, हा बोली कुरवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केलो विराची तातडी, एकाएकी केलो विराची तातडी. माय सगळ्याला कळते तरी बाप कळत नाही. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला मिरासीचा धनी. सर्वस्व त्याग करतो, सर्वस्व फक्त लेकरांसाठी कमवतो, स्वतःचा स्वार्थ न ठेवता पुढच्या पिढीसाठी जगतो तो बापच. 7 वर्षाची जनाई बापाच्या खांद्यावर बसली. आषाढीच्या गर्दीमध्ये बाप दर्शनाला घेऊन गेला. मुखदर्शनाच्या मंडपात उभा टाकलेला बाप टाचा वर करून भक्तिवात्सल्य जनाई माताला जगाच्या मालकाचं दर्शन घडवून देतो. पण जनाई म्हणते, बाबा अहो लाखोची गर्दी करतात ही माणसं पंढरपुरात, खरंच यांना विठ्ठल दिसतो का? बापानं सांगितलं, जना यांना विठ्ठल बघायची गरज नाही. ज्या दिवशीपासून ही वारी सुरू करतात यांना घरी पोहोचवेपर्यंत विठ्ठल यांच्या संगतीला असतो, एवढा अधिकार एका वारकऱ्याचा असतो. काय गरज आहे यांना देव पाहायची? देव यांच्या सोबत नांदतो. बाबा बोलायचं म्हणून बोलू नका. माणसात देव असता तर लोक दर्शनाला कशाला आली असती? नाही ग जना, लहान आहेस, समजवून तरी कसं सांगू तुला. माणसं देवाकडे देवासाठी येत नाहीत, आम्ही देवाकडे स्वतःची ओळख करून घेण्यासाठी जातो का, तर आम्हाला कळावं आम्ही कोण आहे. तुझं पाहता समोरी देवासाठी नाही, आम्ही आमच्यासाठी जातो, आम्हाला कळावं. फार अधिकारी बापाची लेकरं आम्ही, आम्हाला घाबरायची गरज नाही. हे त्या पंढरीच्या मालकडं पाहिल्यावर लक्षात येतं. जगण्याचं बळ वाढतं, सामर्थ्य वाढतं, ताकद निर्माण होते आणि सुख पदरात पडतं. म्हणून पंढरपूरचं दर्शन घेतलं जातं. हे आमच्यासाठी आहे का जना? गर्दीत होता बाप, बोलता येईना, लेकरू त्रासावलं म्हणून बापानं मंडपाच्या बाहेर घेऊन गेला. मंदिराच्या बाहेर आल्यावर जनाईनं बापाकडं बघितलं. घामेजलेला बाप बघून जना म्हणले बाबाला, बाबा भेटला की हो विठ्ठल? बाप म्हटला, विठ्ठला समोर उभा टाकून तुला विठ्ठल दाखवायचा प्रयत्न केला, तिथे तुला विठ्ठल दिसला नाही. मंदिराच्या बाहेर आल्यावर कसा विठ्ठल दिसला? जनाईनं सांगितलं, बाबा जरा उशिरा कळलं. अहो खांद्यावर घेऊन विठ्ठल दाखवणाराच विठ्ठल होता, हे कळलं महत्वाचं होतं. हे इथं आल्यावर कळलं की जो खांद्यावर घेऊन विठ्ठल दाखवत होता तोच विठ्ठल होता. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. हे सामर्थ्य कधी कळतं? तुझं पाहता समोरी तुझ्याकडे आल्यावर कळतं मी कोण आहे. मी मायबाप कसं सांभाळले पाहिजे, मी बहीण भावाची नाती कशी सांभाळली पाहिजे, हे तुझ्याकडे आल्यावर कळतं. तुझ्याकडे आल्यावर कळतं माझे चित्त तुझे, मी तुझा आहे रे. मिठी पडली काही नाही हो माझं, सर्वस्व तूच सांभाळतोय. आयुष्यात जे काही चाललंय तुझ्यामुळे, नाहीतर आयुष्यात तुझ्याशिवाय क्लेशोधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्त चेतसाम् अव्यक्तायगतिर् दुःखम् देवदवीर वाक्पते. तुझं नसणं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. कधी कधी विचार करते मी, काय श्रीमंत असेल ते कुटुंब जे ते ज्ञानेश्वरी वाचली जाते, काय पवित्र असतील ती लेकरं ज्यांच्या मुखी हरिपाठ आहे, आणि काय धन्य असतील ते मायबाप ज्यांच्या पोटी ज्ञानोबा तुकोबाला मानणारी संतती जन्माला आली. त्या संपत्तीचा विचार तुम्ही आम्ही करू शकत नाही. काय धनवान असेल ते, आणि काय दलिंदर असेल तो बंगलावाला ज्याच्या बंगल्यात हरिपाठ नाही. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला. सांगतो तुम्हासी फजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजार विठ्ठला,
नाहीतरी गेला नाहीतरी गेला जन्म सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. अरे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ. अरे काय हरकत आहे म्हणा ना. काय काम करता कामामध्ये काम की म्हणा राम राम. तुम्हाला वेगळं काही करायचंय का. ठाईच बैसोनी आवडी अनंत आळे बाबा नलगती सायास जावे सुखे येतो घरा. नारायण तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात. तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तुम्हाला 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही. जगाचा मालक तुमचा होतो द्वारकेचा राणा पांडवा घरी. तुम्हाला तिकडे जायची गरज नाही. तो तुमच्यासाठी येतोय. किती अधिकार आहे आपला. किती करा ना विचार. पण आम्ही इतके अस्वाभिमानी झालोय. आणि पोरांना स्वाभिमानी राहायचं सामर्थ्याने. नोकरी करायची स्वाभिमानानं करायची. व्यापार करायचा स्वाभिमानानं करायचे. पाया पडतो तुमच्या. अवस्था इतकी बेकार आहे. आपण पैशासाठी कुणाच्याही पाया पडायला तयार आहे की नाही. माणसं बघत जा. नाही तर कधी कधी काय होतं. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादो के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा. ज्यांच्यासाठी मेलो त्याच पोरांना आमची कदर नाहीये. मरण वाया गेलं ना. काय सामर्थ्यवंत लेकर आहे आपण. पैसा 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल देत होते. आकडा आहे का. आकडा येईल. कळलं त्यालाच कळलं. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. कीर्तन झाल्यावर एक हसत होता. म्हणलं झालं आता का हसतो. ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. अरे तू करीत काय होता. इतकं बी येडं राहू नका. कळत नाही एवढं तरी कळू द्या. आपल्यासारखा शहाणा दुसरा नाही. मला कळतं देवा मला चांगलं माझं कळत नाही माझं चांगलं तूच कर. ह्याला कळणं म्हणायचं. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. एक सगळ्यात मोठं कळणं आहे. तू का म्हणे माझ्या तुम्हा संतांवरी ओझे याच्यासारखं कळणं दुसरं नाही. मिठी पडली तूच नीट कर. तू का म्हणे घालू तयावरी हे सगळ्यात मोठं कळणं आहे. सामर्थ्य पैशाचा विचार करू नका दादा. औरंगजेबाची संपत्ती अखंड हिंदुस्थानाचा 1/3 भाग. अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा 1/3 भाग आहे. काय सामर्थ्य असेल पैशाचं त्याच्याकडे. 1-2 दिवस नाही. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं इनका तो मसीहा गया अब इनको कौन वाली है. कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा. बहुत जलील किया इन मराठों ने हमें. देखते हैं अब कितने दिन हमसे लड़ेंगे. मुठभर मावले हैं इनके. अब तो बाप भी चला गया. लोग कहते हैं बेटा इतना कुछ नहीं. देखते हैं अब औरंगजेब का सपना पूरा होगा. इस स्वराज्य को खात्मा कर देंगे और इस मराठों को हमारे पैरों के नीचे कुचल देंगे. हा स्वप्न वगैरह औरंगजेब स्वराज्य मिटवण्याचं स्वप्न बघणारा औरंगजेब 1-2 दिवस नाही 1-2 महिने नाही 1-2 वर्ष नाही 9 वर्ष लढत होता. 9 वर्षात एकही गड किल्ला शंभूराजांना मुघलांच्या हाती लागू दिला नाही. एवढं सामर्थ्य त्या व्यक्तिमत्वामध्ये होतं. किती वर्ष. 9 वर्ष. किती संपत्ती औरंगजेबाची. अखंड हिंदुस्थान 1/3 भाग. त्याच्या संपत्तीचा 1/3 भाग आहे अखंड हिंदुस्थान. स्वराज्य कोपऱ्यात आलं आपलं दख्खन. एवढा जागीरदार असणारा औरंगजेब केसालाही धक्का लावू शकला नाही. 9 वर्ष. 9 वर्ष काहीतरी स्वतःच्याच लोकांनी दगा केला म्हणून हाती लागले मुघलांच्या. नाही तर हिम्मत नव्हती. कालपासून आजपर्यंतचा आणि आजपासून उद्यापर्यंतचा हा इतिहास राहणार आहे. जेव्हा जेव्हा स्वतःची माणसं 4-5 पैशासाठी आपल्या माणसांशी दगा करतील त्या वेळेस इतिहासाला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. हे सामर्थ्याने लक्षात ठेव. मग तो विभीषण काय स्वतः कर्ण जगाच्या मालकानं स्वतःच्या रथात बसून गोदावरीच्या किनाऱ्यावर नेला आणि सांगितलं वेडायस का तू. सूर्याचा पुत्र आंधळ्याच्या पोराशी मैत्री करावी का. पण संगत देवाचं सुद्धा ऐकू देत नाही. कळताय का. शब्द कळतात ना. संगत चुकीची असली की कर्ण देवाचं सुद्धा ऐकत नाही.
इतके वाईट परिस्थिती एका संगतीमुळे होते, नाही तर करणं काळाची संगती उपयोगाची नाही, काळाची संगती उपयोगाची नाही, काळाची संगती उपयोगाची नाही, काळाची संगती उपयोगाची नाही. आपण पाय त्याचे संगे, आपण पाय त्याचे संगे, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. आपण पाय त्याचे संगे, आपण पाय त्याचे संगे, हरिमुखी गाता हरपली